नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 26 मे 2026 या तारखेचा ह्या वेळेत वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची स्थिती जबरदस्त बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 26 मे 2026 महाराष्ट्र हवामान विशेष अपडेट। मान्सून अंदमानात सक्रिय, राज्यात वादळी पावसाचा जोरदार इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतात आजची महाराष्ट्र हवामान विशेष अपडेट। आज 26 मे रोजी मान्सूनने अंदमान समुद्र आणि निकोबार बेटाच्या अधिक भागात प्रगती केल्याचे संकेत हवामान विभागाकडून मिळत आहे। दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि दक्षिण अरबी समुद्र परिसरात मान्सून अधिक सक्रिय होताना दिसत आहे। सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून अंदमान परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती मजबूत होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात दमट वारे भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे। अरबी समुद्रातून येणारे दमट वारे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय होत असल्यामुळे राज्यात मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। जर हवामानाची हीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील काही दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर अधिक वेगाने दाखल होण्याची शक्यता आहे। त्यानंतर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनची प्रगती सुरू होऊ शकते। आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील पावसाचा हवामान अंदाज। आज रात्री ते मध्यरात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक भागात हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी जोरदार होऊ शकतात। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि परभणी भागात हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ भागात संध्याकाळनंतर वादळी वातावरण तयार होऊ शकते। वादळी वाऱ्याचा वेग 40 ते 60 किलोमीटरपर्यंत प्रति तास राहण्याचा अंदाज आहे। काही भागात धुळीचे वादळ, हलक्या गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही। ढगाळ वातावरणामुळे तापमान 2 ते 5 अंशाची घट होऊ शकते आणि उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो। दरम्यान हवामान तज्ज्ञांच्या मते जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक मजबूत होताना दिसत आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। ही सर्व माहिती सांगितली आहे। आता बंगालच्या उपसागरात तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि अरबी समुद्र या समुद्रामध्ये सध्या स्थितीला दमट वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून त्यासोबत मान्सून देखील मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 26 मे 2026 या तारखेचा रात्री मध्यरात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर ह्या वेळेत महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये या पावसाची स्थिती यावेळेला असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवातीला रात्रीचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर रात्रीच्या वेळी पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा या भागात जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या वेळेस बघायला मिळणार आहे। गोवा राज्याचा पश्चिमी परिसर आणि दक्षिणी कर्नाटक परिसर, आंध्र प्रदेशाचा काही परिसर, तमिळनाडूचा काही परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे।
तसे आंध्र प्रदेशाच्याही भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर रात्रीच्या वेळेस पावसाची शक्यताही दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोरदार स्वरूपात राहील। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना बेटची जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच मोपासा, पारसेम, औरस, वेंगुर्ला, महापण, कुडल या भागातही जोरदार स्वरूपात राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा, नेसरी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा तसेच रायबग, इडकल, देवणकाठी, जळकाठी, अडाली, तेलसंग, सांगली, मालगाव, देसिंग या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आणि वादळी वारे, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। गारगोटी, कापसी, मुरगुड, निपाणी आणि तसेच किनी, कोडाली, अष्टा हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा पोंडा, राधानगरी तसेच लगत परिसर वायगणी, कोणकेश्वर, कणकवली, खारीपट्टण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी हलका राहील। पश्चिमेकडे जोर जास्त राहील। मलकापूर, कोकलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन, कोयना, पठाण, अरळ, अरवाडे हलका पाऊस सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील। तसेच कराड, कडेगाव, विटा, मायानी, औंध, वडोज, निंदाल, दहिवाडी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोरेगाव, सातारा, देवरा, मोल, दिक्सळ, लाटे, फलटण, बारामती, लसुंबे या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील विजांच्या कडकडाटासह राहील। बारामतीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बिगवण, केटरो, बिगवण रोड आणि सासवड, जेजुरी, पुणे जिल्ह्याचा परिसर वाघोली, राऊ, कडेगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। लवासा, जिटे ढगाळ राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। लोणी, कालभर, वाघोली तसेच भांबर्डे, शिरूर, मठ, कवटे, पाबल, मलठण आणि तसेच मध, जुन्नर, ओतूर इकडे जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये अल्याने, टाकळी, डोकेश्वर तसेच अश्वी, लोणी, संगमनेर, शमशेरपूर, राजूर, तिरडे, डुबरे, नाशिकचा परिसर, शेटी, पुलतांबा, कोपरगाव या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। खर्डी, वैशाला हलक्या पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे निमगाव, शिन्नर आणि कोपरगाव, बारम, तालवड, ममदापूर, बनी, टोटंबे, चांदवड जोरदार पावसाचा अंदाज राहील। कळवण, ओझर, सौदाने, मालेगाव, निमशेवडी, नामपूर तसेच ताहाराबाद, चोरवड, पिंपळनेर जोरदार पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याचा परिसर चिंचवे, कुसुंबे, डोमकाई, टिटाणे, देवी, दुसाने आणि विसरवाडी, पाणेगाव या भागातही हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, नवारी, कापडणे इकडे हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। रात्रीच्या वेळेस या पावसाची स्थिती राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील। हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई, मंजलगाव ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। तर लगतचा परिसर इथला पात्रूड, खर्डा, यलम, चौसाला, जामखेड, काडाष्टी, अहिल्यानगरचा काही परिसर, कर्जत, कुलधरण, परंडा, बिगवण, केटरू, बिगवण रोड, सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर इकडे हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। धाराशिव, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शिलाई हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, रेणापूर, बोकडा इकडे हलका राहील। जोरदार पावसाची शक्यता आहे। निलंगणा, औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बिदर, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे मुखेड आणि अहमदपूरच्या भागातही हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। पावसाची शक्यता ही उमरखेड, यवतमाळ जिल्ह्याकडे हिंगोली हलका राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मेहकर, चिखली, बुलढाणा, केलवड या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे। विदर्भातील अमरावती, मोझारी, तळेगाव आणि अचलपूर, चिखलदरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। तसेच उमरेडलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस रात्रीच्या वेळेस बघायला मिळणार आहे। तसेच मध्यरात्री आणि उशिरापर्यंत पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता ही सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हलक्या स्वरूपात राहील आणि मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, जळगाव, धुळे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा अंदाज हा फारसा नाही। मध्यरात्रीपर्यंत या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे।
तसेच जबरदस्त पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि नांदेड वगळा या जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। मध्यरात्री आणि उशिरापर्यंत या पावसाची स्थिती राहील। नांदेड वगळा आणि परभणीलाही हलक्या पावसाचा अंदाज असून हिंगोली जिल्ह्यातही या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। अचानक पावसाची स्थिती बदलणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।